नमस्कार मित्रांनो, आपलं आपल्या आवडत्या एस-जे-एन अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर स्वागत आहे. तर मित्रांनो, एम-पी-एस-सी कंबाईन 2024-2025 म्हणजेच 2 फेब्रुवारी 2025 ला जो पेपर झाला, या पेपरमध्ये जे काही मित्रांनो अंकगणित आणि बुद्धिमत्तेचे आलेले प्रश्न आहेत, ते आपण ट्रिक्स आणि टिप्सनुसार पाहणार आहोत. 100% मित्रांनो या लेक्चरचा तुम्हाला फायदा होणार आहे. त्यामुळे सर्वांनी पटापट लाईव्ह लेक्चरला यायचं आहे. ठीक आहे, लवकर जॉईन व्हायचा. सेशन खूप जबरदस्त आहे. अंकगणित आणि बुद्धिमत्तेचे जे काही प्रश्न आलेले आहेत 81 ते 100 पर्यंत ते सगळे तुमचे क्लिअर होणार आहेत. ठीक आहे. हा, तर बघा मित्रांनो, प्रश्नपत्रिका विश्लेषण आपण बघतोय. गट ब माहिती असेल तुम्हाला, एमपीएससी कंबाईन 2024-25 आता जो पेपर झाला 2 फेब्रुवारी 2025 चा. कालचं जेव्हा लेक्चर झालं मित्रांनो, थोडासा टेक्निकल इश्यू आला, त्यामुळे ते लेक्चर रेकॉर्डेड नाही झालं. त्यामुळे हे सेशन पुन्हा आपण घेतोय. ओके. हा, चल स्टार्ट करूयात आपण. पहिला प्रश्न तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय बघा. स्थानक ए पासून काही प्रवाशांसह एक रेल्वे गाडी सुटते. बी स्थानकावर 50% प्रवासी उतरतात व 25% नवीन त्यामध्ये चढतात. सी स्थानकावर रेल्वे गाडीत उपस्थित असलेल्या 40% प्रवासी उतरतात. ठीक आहे बघा. सी स्थानकावर रेल्वे गाडीत उपस्थित असलेले प्रवासी आहेत ना, त्यातले 40% प्रवासी उतरतात आणि परत मित्रांनो नवीन चढतात मित्रांनो त्याच्यामध्ये. परत आता रेल्वे गाडीत मित्रांनो उपस्थित प्रवाशांची संख्या स्थानक ए वर चढलेल्या प्रवाशांच्या 40% इतकी आहे. तर किती प्रवासी स्थानक बी वर उतरले? हा प्रश्न मित्रांनो प्रॉपर वाचून घ्यायचा, समजून घ्यायचं आणि कमेंटमध्ये उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा. ठीक आहे. हा, कमेंट खूप गरजेचे असतात मित्रांनो, त्यामुळे तुमचा सराव होत असतो. ओके. हा, लवकर वाचून घ्या हा प्रश्न आणि लवकर कमेंटमध्ये ट्राय करा. येस, लवकर फास्ट. बघा मित्रांनो, ऍक्च्युली हा प्रश्न काय दिलेला आहे? प्रश्न दिलेला आहे मित्रांनो तुम्हाला असा, की ए स्थानक आहे, ए स्थानक आहे, परत बी स्थानक आहे आणि सी स्थानक आहे दिलेला आहे. मित्रांनो ऍक्च्युली हा प्रश्न जो आहे ना, तो ऑप्शन वरून जायचं होतं. या प्रश्नाला मित्रांनो ऑप्शन वरून उत्तर काढायचं होतं. ओके, कारण तुम्ही जर ते मेथड नुसार गेलात तर लेंदी प्रोसेस होणार आहे. तर ऑप्शन वरून कसं, समजा मित्रांनो कधीही ऑप्शन काढत असताना शेवटपासून वरतीपर्यंत ऑप्शन काढायचे. ठीक आहे. म्हणजे बघा, समजा मी 275 हा ऑप्शन घेतला, 275 ऑप्शन सी घेतला, म्हणजे 3 नंबरचा घेतला. तर बघा कसं उत्तर निघतंय. आता सांगितले काय, तर किती प्रवासी स्थानक, शेवटचं बघा काय सांगितलंय. आता रेल्वे गाडीत, ठीक आहे, आता रेल्वे गाडीत उपस्थित प्रवाशांची संख्या स्थानक ए वर चढलेल्या प्रवाशांच्या, म्हणजे स्थानक ए वर चढलेल्या प्रवाशांच्या 40% इतकी तर किती प्रवासी स्थानक बी वर उतरले? बघा हे स्टेटमेंट लक्षात ठेवा. स्थानक किती प्रवासी, बघा किती प्रवासी स्थानक बी वर उतरले. स्थानक बी वर म्हणजे इथं जे दिलेलं आहे ना, ते बी स्थानक वर जे काही उतरलेले प्रवासी आहे त्यांचं इथं मित्रांनो संख्या दिलेल्या आहे, आकडे दिलेले आहेत. ओके. हा, मग मित्रांनो समजा स्थानक बी वर 275 तुमचे उतरलेले आहेत. 275 50% उतरले, 50% उतरले. तर तुम्हाला अगोदर सांगितले, स्थानक ए पासून काही प्रवाशांसह एक रेल्वे गाडी सुटते. बी स्थानकावर 50% प्रवासी उतरतात. म्हणजे इथून जे उतरलेले आहेत 50% ते 275 आहेत. ठीक आहे, 275 आपण घेतले. म्हणजे यात शिल्लक किती असणार आहेत? 275 असणार आहेत. म्हणजे जे उतरलेले आहेत मित्रांनो 275 हे 50% आहेत. म्हणजे इथं जे मित्रांनो आहे ए मध्ये सुरुवातीला ए स्थानकावर जे चढलेले आहेत ते टोटल 100%च्या बरोबर असणार आहेत. म्हणजे 275 हे 50 म्हणजे इथं किती आले? 550 मित्रांनो ए स्थानकावर असणार आहे. या 550 मधून बी स्थानकावर गेलेलं 50% उतरले, 50% शिल्लक असणार आहेत, पुढे जाणार आहेत ते. बरोबर. हे मित्रांनो आपण आता बघा ह्याच्यावरून उत्तर कसं काढतोय. जे तुम्हाला दिलेले 275 हे याचे मित्रांनो हे 50% उतरलेले आणि हे 100% आहे. मग पुढे काय सांगितले मित्रांनो, पुढे सांगितलेलं आहे सी स्थानकावर रेल्वे गाडीत उपस्थित असलेल्यांपैकी 40% प्रवासी उतरतात व 40 नवीन चढतात. ठीक आहे. म्हणजे सी स्थानकावर मित्रांनो या 275 मधले 40% उतरतात आणि नवीन 40 चढतात.
मग 275चे जर आपण 40 जर काढले, 275चे जर 275 मित्रांनो, आणि यामध्ये बघा, यामध्ये अजून 25 चढलेले आहेत. काय सांगितले, बी स्थानकावर 50% प्रवासी उतरले आणि परत 25 चढले. 25 चढले, मग झाले किती, 300 झाले मित्रांनो. मग 300चे मित्रांनो सी स्थानकावर सांगितले की 40% उतरले, म्हणून आपण काय केलं, 40% टक्के चिन्ह काढण्यासाठी 100 घेतो. 2 शून्याला हे 2 शून्य कटले, ठीक आहे. म्हणजे 3 चौक काय झालं, 12 झालं, 120. 300 पैकी म्हणजे इथं सी स्थानकावर जे 300 गेलेले आहेत, या 300 पैकी मित्रांनो बघा, 275 आणि हे 25 झाले किती मित्रांनो, हे 300 आकडा झाला इथं. हे 300 इथं सी स्थानकात गेल्यानंतर ना 40% उतरले. मग उतरलेले किती संख्या आपण काढली, 120 काढली. म्हणजे 300 पैकी 120 गेले, 120 उतरले. शिल्लक किती राहिले, शिल्लक राहिलेले आहेत मित्रांनो 180. 180 शिल्लक आहेत ना सी स्थानकावर. लक्षात घ्या, सी स्थानकावर 180 शिल्लक राहिले. आणि परत काय सांगितले, जे 40% उतरले त्यानंतर ना ऍड किती झाले, 40 नवीन ऍड झाले. 40 नवीन ऍड झाले. म्हणजे मित्रांनो इथं 180 आणि हे 40 टोटल झाले किती, 220 झालेले आहेत. म्हणजे जे हे 220 आहेत मित्रांनो, हे ए स्थानकावर जेवढे होते ना, काय सांगितले बघा, उतरते. आता रेल्वे गाडीत उपस्थित, म्हणजे आता रेल्वे गाडीत 220 उपस्थित आहेत. उपस्थित प्रवाशांची संख्या स्थानक ए वर चढलेल्या प्रवाशांच्या, स्थानक ए वर चढले किती, 550 आहे, त्याच्या हे 40% आहेत. आता जर हे 40% आलं तर आपण हे 275 जो आकडा घेतलेला होता, ऑप्शन वरून गेलेलो होतो, तो बरोबर असणार आहे. म्हणजे बघा, 220 छेदामध्ये 550 ए वरील गुणिले 100 ठेवला. आता मित्रांनो काय केलं, या शून्याला हा शून्य कट केला. परत बघा, 11 दुनी 22, ठीक आहे, 11 पाची 55, 5 एके 5, 5 दुनी 10, हा शून्य वरती, 20 दुनी 40 म्हणजे 40%. 40% आलं का, 40%. म्हणजे ए वर चढलेल्या प्रवाशांच्या 40% इतके आहे सी स्थानकावर. आता रेल्वे गाडीत उपस्थित प्रवाशांची संख्या, म्हणजे आता जेवढी उपस्थित आहेत इथं, तेवढी मित्रांनो 40% आहेत ए. म्हणजे ए पेक्षाही 40% आहेत ना, येस, 220. याचाच अर्थ मित्रांनो, जो आपण ऑप्शन घेतलेला होता तो करेक्ट आहे. समजलं नसेल तर पुन्हा सांगतो मित्रांनो, काय सांगितलेलं आहे ऑप्शन मध्ये बघा, शेवटचं बघा, किती प्रवासी स्थानक बी वर उतरले, बस, किती प्रवासी स्थानक बी वर उतरले. असं समजलं की हे 275 आहे, एवढे स्थानक बी वर उतरलेले आहेत. बस, घेतलं ऑप्शन, 275 उतरले. आता स्टेटमेंट वाचा, स्थानक ए पासून काही प्रवाशांसह एक रेल्वे गाडी सुटते, एक रेल्वे गाडी सुटते. मग सुटल्यानंतर बी स्थानकावर आल्यानंतर 50% प्रवासी उतरतात. 50% प्रवासी उतरतात, ते आपण 50% प्रवासी घेतलेले 275 ऑप्शन वरून. मग 50% उतरले, याचा अर्थ 50% राहिलेले असणार आहे बी स्थानकावर. पण 275 मी आहे तसं तिथे ठेवलं, निम्म इकडे घेतलं, निम्म तिथे ठेवलं. म्हणजे याचा अर्थ मित्रांनो, 275 झाले किती, 550. म्हणजे 100% किती असणार आहे, 50% 275 असेल तर 100% 550 असणार. म्हणजे ए स्थानकावर जे चढलेले आहेत ते 550 आहेत. त्याच्या तुलनेत ते 50% उतरले, 50% राहिले. मग आता इथून पुढे जायचं आहे. शेवटचं जर स्टेटमेंट जर आपलं 40% आलं, कारण इथं सांगितले ए वर चढलेल्या प्रवाशांच्या 40% इतकी आहे. म्हणजे आता रेल्वे गाडीत उपस्थित प्रवाशांची संख्या स्थानक ए वर चढलेल्या प्रवाशांच्या 40% आहे. सी वर 40% आहेत का बघायचं आहे आपल्याला. मग पुढची स्टेप, 275 घेतले बघा, बी स्थानकावर 50% प्रवासी उतरतात व 25 नवीन चढतात. मग 275 मध्ये अधिक 25 नवीन चढले, झाले किती, 300. मग 300तले पुढे काय सांगितलेलं आहे, सी स्थानकावर रेल्वे गाडीत उपस्थित असलेल्यांपैकी 40% प्रवासी उतरतात. म्हणजे रेल्वे गाडीत 300 बी वर चढले आणि म्हणजे 25 ऍड झाले त्याच्यामध्ये, 275 अगोदरची शिल्लक, तर 50%च उतरलेत. मग 300 म्हणजे 25 ऍड केलं, पण 275 मध्ये 300 झालं. मग 300 पैकी सी स्थानकावर 40% उतरले, म्हणून काय केलं, 300 पैकी 40% उतरले, 120 उतरले असणार आहेत. मग 300 मधून जर 120 वजा केले, 180 आले. म्हणजे सध्या इथे 180 आहेत. परत काय सांगितलं, 180 मध्ये 40 नवीन ऍड झाले, झाले किती, 220 झाले. मग हे 220 आहे ना, तर पुढचं स्टेटमेंट काय, आता रेल्वे गाडीत उपस्थित प्रवाशांची संख्या, आता रेल्वे गाडीत किती प्रवासी उपस्थित आहेत, 220. हे 220 जी उपस्थित संख्या आहे ती ए वर चढलेल्या प्रवाशांच्या 40% आहे. ए वर जे चढलेले आहेत 550, याच्याचे 40% आहे. म्हणजे 220 छेदामध्ये 550 गुणिले 100% मध्ये काढायचं आहे. म्हणून
आता बघा आलं का 40% येते का भाग दिला येस म्हणजे 220 हे 50च्या 40% आहेत का येस ऑब्विसली आहेत याचाच अर्थ जो काही आपण ऑप्शन घेतलेला आहे तो आपला करेक्ट आहे बरोबर आहे यस समजलं माझ्या मते क्लिअर झाले असेल कन्सेप्ट कोणाला काहीही प्रॉब्लेम यामध्ये अजिबात नसेल मित्रांनो समजून घेतलं तर येणार आहे जर तुम्ही दुसरे ऑप्शन घेतले असते ऑप्शन 1 ऑप्शन 2 ऑप्शन 4 घेतला असता तर तुमचे 40% आले नसते जसं मी काढून दिले ना तसं तुम्ही ऑप्शन घ्या आणि बघा समजा 140 घेतलं इथं 140 50% उतरलेत 140 म्हणजे इथं किती असणार आहेत शिल्लक किती असणार आहेत 140 आणि 140 280 म्हणजे मित्रांनो 200 इथे 140 इथे 140 म्हणजे 280 इथं आले 280 चे सी वर परत किती टक्के आहेत नंतर तुम्ही या पद्धतीने जावा आणि काढा चुकणार आहे 40% येणारच नाही येस समजलं क्रॉस चेक कसं करायचं असते ऑप्शन कसे काढायचे असतात ऑप्शनवरून कसं जायचं हे तुम्हाला क्लिअर झालं असेल माझ्या मते तुम्हाला हा प्रश्न समजला असेल नेक्स्ट क्वेश्चन आणि नाही समजलं तर कमेंटमध्ये नो म्हणून सांगा माझा नंबर देतो जर काय अडचणीत असेल तर 8626095553 या नंबरशी अधिक माहितीसाठी तुम्ही संपर्क साधला तरी तुम्हाला भरपूर काही गोष्टी सांगेन कुठलं प्रश्न आडले नाही जमलं तर विचारा डायरेक्ट कॉलवर तुम्हाला पर्सनली समजून सांगेन आता तुम्हाला क्लिअर झाला असेल कमेंटमध्ये मेसेज करा येस सर क्लिअर आहे काही प्रॉब्लेम नाही येस ओके हा चला पुढचा प्रश्न बघा तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय सोडवा 82 नंबरचा तुम्ही म्हणाल सर हे 81 नंबर असा का दिलेला आहे 81 तर तुम्हाला माहिती आहे जो काही कंबाईनचा पेपर झालेला आहे एमपीएससी कंबाईनचा संयुक्त पूर्व परीक्षा तर या संयुक्त पूर्व परीक्षेमध्ये या पेपरमध्ये 81 ते ए सेट मध्ये 81 ते 100 पर्यंतचे क्वेश्चन गणित बुद्धिमत्तेचे होते त्यामुळे इथं नंबर आता 82 नंबरचा आपण क्वेश्चन बघतोय तुम्हाला क्वेश्चन पेपरची पीडीएफ पाहिजे असेल तर टेलिग्रामवर मिळेल टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तुम्ही जॉईन करू शकता टेलिग्राम चॅनल येस आता बघा 3.49चा स्क्वेअर वजा 0.51चा स्क्वेअर ठीक आहे मग आता काय करायचं आहे मित्रांनो हा प्रश्न सॉल्व्ह कसा करायचा आहे 3.49 याचा अर्थ हा ए आहे हा बी आहे म्हणजे इथं बघा 349 इथं होतं म्हणजे 349ला ए मांडले याला पण ए माना 0.51 याला पण ए माना मांडलं क्लिअर मग पुढची स्टेप बघा मित्रांनो जर तुम्ही इथं ए मानत असाल ह्याला बी मानत असाल याचाच इथे स्क्वेअर आहे इथं पण स्क्वेअर आहे म्हणजे असं झालं बघा सूत्र कसं झालं अंशाचा विचार करा ए चा स्क्वेअर वजा बी चा स्क्वेअर याचा अर्थ असा झाला ए अधिक बी परत मित्रांनो ए वजा बी काळजीपूर्वक लक्ष द्या मी 100% सांगतो खूप फायदा होणार आहे भरपूर फायदा होणार आहे मित्रांनो काळजी करायची काय आवश्यकता नाही डायरेक्ट कसं काढायचं होतं ते पण सांगणार आहे पहिल्यांदा स्टेप बाय स्टेप बघून घ्या परत डायरेक्ट कसं काढायचं ते पण तुम्हाला सांगणार आहे आता काय करायचं मित्रांनो हे दिलंय ना हे अंशामध्ये दिलंय ए चा स्क्वेअर वजा बी चा स्क्वेअर याचा अर्थ हे ठेवलं आपण अंशामध्ये छेदामध्ये ए वजा बी आहे तसं इथं बी आहे लक्षात घ्या तर बी आहे बघा कंसामध्ये असं ठेवलं ए अधिक बी ए वजा बी छेदामध्ये मित्रांनो ए वजा बी आहे ए वजा बी आता तुम्हाला इथं जाणवेल मित्रांनो इथं गुणिले इथं मध्ये काय नसलं गुणिले असतं गुणिले असल्यामुळं मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की याला ए वजा बी कट झालं म्हणजे इथं राहिलं काय ए अधिक बी याचाच अर्थ ए काय आहे 3.49 3.49 ठेवा बी किती आहे 0.51 ठेवा आणि मित्रांनो यांची बेरीज करा यांची बेरीज केली मित्रांनो तर 4 तुमचा आन्सर यायला पाहिजे आता काही जण म्हणतील सर बेरीज कसं करायचं ते पण जरा सांगा बघा 3.49 आहे अधिक 0.51 आहे 0.51 म्हणजे 9 1 10 झाले हाच्या लेख आलं 5 आणि 4 9 1 10 परत हाच्या लेख आलं 3 1 4.4 तुमचं आन्सर आलेलं आहे ऑप्शन 1 करेक्ट आहे आता मित्रांनो काही जण म्हणतील की सर आता हे झालं स्टेपनं तुम्ही सूत्रानुसार दाखवलं डायरेक्ट कसं करायचं डायरेक्ट म्हणजे तुम्हाला समजले लक्षात राहिलेलं आहे ही गणित सतत तुम्ही बघितले ना मग तुमच्या परफेक्ट डोक्यामध्ये बसणार आहे ठीक आहे काळजी करायची काहीच आवश्यकता नाही हा प्रश्न कसा सॉल्व्ह करायचा होता मित्रांनो ठीक आहे एकच मिनिट मित्रांनो एकच मिनिट बघा हा प्रश्न कसा सॉल्व्ह करायचा होता तुम्हाला मी दाखवतो कसा सॉल्व्ह करायचा होता येस आवाज येतोय ना माझा हा बघा सॉल्व्ह कसा करायचा होता मित्रांनो डायरेक्ट ए चा स्क्वेअर
तुम्हाला एच दिलं किती 3.49 दिले 3.49 अधिक मित्रांनो 0.51 दिलेलं आहे 0.51 जर यांची बेरीज केली मित्रांनो तर तुमचं उत्तर येणार आहे 4 हे तुमचं आन्सर असणार आहे येस समजलं ग्रेट हा परफेक्ट क्लिअर सर्वांना क्लिअर डायरेक्ट असा प्रश्न आला ना मित्रांनो 3.49 अधिक 0.51 बरोबर आपलं उत्तर किती आलं 4 क्लिअर क्लिअर का सांगा क्लिअर का माझ्या मते कोणाला काही अडचण नसेल क्लिअर झाला असेल परफेक्ट परफेक्ट झाला असेल चला नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात ओके तर मित्रांनो बघा आता दुसरा प्रश्न आपण बघूयात हा प्रश्न क्लिअर झालाय सर्वांना काहीच प्रॉब्लेम नाहीये नेक्स्ट क्वेश्चन बघूयात पुढचा प्रश्न दिलाय समीरने एकूण 360 रुपयाला काही सफरचंद खरेदी केले जर त्याला प्रत्येक सफरचंदावर 3 रुपयाची सूट मिळाली तर तो 25% अधिक सफरचंद खरेदी करू शकला असता तर समीरने मुळात किती सफरचंद खरेदी केले काय प्रश्न सांगितले समीरने एकूण 360 रुपयाला काही सफरचंद खरेदी केले स्टेटमेंट लगेच वाचून घ्या ट्राय करा नाही जमलं तर मी तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवतो हा ट्राय करा लवकर सांगा लवकर फास्ट कमेंट लवकर तर बघा मित्रांनो हा प्रश्न सॉल्व्ह कसा करायचा आहे समीरने एकूण 360 रुपयाला काही सफरचंद खरेदी केले 360 रुपयाला मित्रांनो काही सफरचंद खरेदी केलेले आहेत इथं तुम्हाला एक सांगितलेलं त्या स्टेटमेंटकडेच फक्त फोकस करायचं जर त्याला प्रत्येक सफरचंद म्हणजे एक सफरचंदवर प्रत्येक सफरचंदवर 3 रुपयाची सूट दिली 3 रुपयाची डिस्काउंट दिली तर मित्रांनो सांगितलंय तर तो 25% अधिक सफरचंद खरेदी करू शकतो ठीक आहे समीरला जर 3% सूट मिळाली असती तर त्यानं 25% अधिक सफरचंद खरेदी करू शकला असता याचाच अर्थ 3 बरोबर हे 25% असणार आहे मग 100% आपल्याला काढायचं आहे 100% बरोबर किती मग बघा 3 गुणिले 100 केलं आणि छेदामध्ये मित्रांनो प्रश्नचिन्ह आहे 25 केलं 25 ने भाग दिला 25 एके 25 25 चौक 100 3 चौक 12 ठीक आहे 3 चौक 12 झालं आता हे 12 काय आलं मित्रांनो जर त्याने 3 रुपये त्याला सूट मिळाल्या म्हणजे त्याने 12 रुपयाला विकलेलं आहे ती वस्तू 12 रुपयाला बघा 3 रुपये म्हणजे त्याने काय केलेलं आहे सफरचंद खरेदी केलेलं आहे 12 रुपयाला खरेदी केलेलं आहे 12 रुपयाला खरेदी केल्यानंतर त्याला 25% तो अधिक घेऊ शकतो म्हणजे अगोदरची किंमत किती होते अगोदरची किंमत बघा अगोदरची किंमत कशी काढायची 12 रुपयाची आत्ताची झाली 3 रुपये सूट मिळाल्यानंतर मग हे 3 रुपये जर ह्याच्यामध्ये ऍड केलं 12 मध्ये जर ऍड केलं मित्रांनो तर तुमचे झाले किती 15 रुपये झाले हे 15 रुपयाला अगोदर त्याला सफरचंद मिळत होते 15 रुपयाला एक सफरचंद ठीक आहे अगोदर त्याला 15 रुपयाला एक सफरचंद मिळत होता मग मित्रांनो त्याने काय सांगितले तर समीरने मुळात किती सफरचंद खरेदी केले अगोदर किती खरेदी केलेलं आहे कारण खरेदीच केलेलं आहे ना असते सांगितले शकला असता जर त्याला 3 रुपये सूट मिळाली असती तर तो 25% अधिक खरेदी करू शकला असता पण त्याने ऍक्च्युली 15 रुपयाला घेतले ना आपण काढलं 15 रुपये 15 रुपयाला त्याने किती सफरचंद खरेदी केलेले आहे अगोदर केलेले आहेत तर समीरने मुळात किती सफरचंद खरेदी केलेले आहेत डायरेक्ट मित्रांनो या 360 रुपये त्याने खर्च केलाय बरोबर सफरचंद घ्यायला मग 15 रुपयाने जर भाग दिला 15 रुपयाला एक सफरचंद आहेत मग 360 रुपयाचे एकूण सफरचंद किती असणार आहेत बघू आपण 15 एके 15 15 दोन्ही 30 उरले किती 6 मग 60 झालं 15 चौक 60 म्हणजेच मित्रांनो 24 काय 24 सफरचंद 24 सफरचंद हे तुमचं आन्सर आहे 24 सफरचंद ऑप्शन 1 करेक्ट आहे 24 सफरचंद यस ग्रेट समजलं क्लिअर सर्वांना क्लिअर का सांगा परफेक्ट आहे की नाही सोपं आहे की नाही फक्त समजून घ्यायला लागणार आहे समजून घेतलं तर येणार आहे काय केलं 3 रुपयाची सूट मिळाली 3 रुपयाची सूट बरोबर 25% म्हणजे काय
₹3 सूट मिळाली असती तर त्याला 25% अधिक सफरचंद खरेदी करता आले असते, करू शकला असता. म्हणजे ₹3 सूट मिळालं, 25% खरेदी म्हणजे 3 बरोबर 25, तर 100 बरोबर किती? तर तुम्हाला ₹12 मिळालं. तिरकस गुणाकार केला, 25 ने प्रश्नचिन्ह नाही म्हणून 25 ने भाग दिला आपण, 12 आलं. ₹12 त्यानं एक सफरचंद खरेदी केलं, तर तो 25% अधिक खरेदी करू शकतो. म्हणजे त्यानं अगोदर किती घेतलेलं होतं? तर बघा 12 अधिक 3 म्हणजे ₹15 त्याने एक सफरचंद खरेदी केलं होतं. त्याला ₹3 जर सूट मिळाले असते एका सफरचंद मागे, तर तो 25% अधिक खरेदी करू शकला असता. म्हणजे त्याने घेतलं, ₹360 त्याने खर्च केले सफरचंदला. मग त्याने ऍक्च्युली किती सफरचंद खरेदी केलेले आहेत? तर 15 ने जर भागलं तर तुम्हाला 24 सफरचंद मिळालं. ऑप्शन 1 करेक्ट आहे. मित्रांनो, अशा एकदम सोप्या पद्धतीने सॉल्व्ह करायचे असतील. टेक्निक जर तुम्हाला आवडलं असेल नक्की लगेच कमेंटमध्ये येस टाईप करा सर्वांनी. जर तुम्हाला टेक्निक आवडला असेल तर तुम्ही येस टाईप करा. बघा, सूत्राशिवाय मोस्टली उदाहरणं, काही उदाहरणं सूत्र वापरायला लागतात, ती लक्षात राहतात मित्रांनो, सतत सतत सोडवून. पण तुम्ही जर गणित बघा, काय काय पुस्तकामध्ये बघितलं, सगळे सूत्र असतात, कधी पाठ करणार? शक्य नाही पाठ करणं. तर आपण SJN अकॅडमीच्या ॲपवर मित्रांनो, ठीक आहे, अंकगणित बुद्धिमत्तेचा एकदम जबरदस्त कोर्स लॉन्च केलेला आहे. ठीक आहे, बेसिक पासून ॲडव्हान्स पर्यंत लाईव्ह प्लस रेकॉर्डिंग मिळतात, वैयक्तिक सपोर्ट मिळतो. फी म्हणजे खूप कमी आहे, मार्केटपेक्षा कमी आहे. तर तुम्ही तो कोर्स जर घेतला तर 100% तुमची प्रॉपर तयारी होईल, गॅरंटी देतो मी. ठीक आहे, शक्य झालं तर तुम्ही जॉईन करू शकता. SJN अकॅडमीचं ॲपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, नाव पण देतो तुम्हाला. बघा इथं SJN अकॅडमी. अधिक माहितीसाठी तुम्ही या नंबरशी कॉन्टॅक्ट करू शकता. 86 26 09 55 83. हा माझा पर्सनल नंबर आहे, माझा वैयक्तिक नंबर तुम्हाला देतोय. 86 26 09 55 83. SJN अकॅडमी ॲप डाउनलोड करायचा आणि कोर्स घ्यायचा आहे अंकगणित बुद्धिमत्तेचा. कुठेही काय अडचण आली कोर्स घेताना तर तुम्ही मला सांगू शकता. 100% फायदा होणार, काळजी करायची काहीच आवश्यकता नाही. एकदम इझी वेनं तुम्हाला उत्तर कसं काढायचं सगळ्या गोष्टी तुम्हाला क्लिअर करून सांगतोय. बघा, आता मित्रांनो, हा प्रश्न कसा सॉल्व्ह करायचा आहे? बघा, या 2 पद्धतीने सॉल्व्ह करू शकतो. हा प्रश्न 2 पद्धतीने सॉल्व्ह करू शकतो. एक ट्रॅडिशनल मेथडद्वारे सुद्धा सॉल्व्ह करू शकतो आणि एक शॉर्टकट म्हणजे कसं सॉल्व्ह करतो ते पण दाखवतो. बघा, आता 150 व 500 या संख्यांमधील किती संख्यांना 11 ने भाग जातो? म्हणजे 150 पासून बघा 151 152 या पासून ते 499 500 पर्यंत किती संख्यांना 11 ने भाग जाऊ शकतो? इथे लक्ष द्यायचं आहे मित्रांनो. 2 पद्धतीने सांगतोय. पहिली पद्धत सांगतोय, डायरेक्ट तुम्ही 150ला भागा. 150च्या अगोदर किती संख्या आहेत ज्याला 11 ने भाग जातो ते पहिलं काढू. 150ला जर तुम्ही 11 ने भागलं, 11 एके 11, 11 एके 11, उरले किती मित्रांनो? इथं 4 उरले. 11 त्रिक 33. तुम्हाला समजलं 13 संख्या आहेत. हे आहे म्हणजे 150च्या अगोदर 13 संख्या आहेत. मग मित्रांनो, 150च्या अगोदर 13 संख्या आहेत ज्याला 11 ने निशेष भाग जातो. मग 150च्या पुढे बघू, म्हणजे 500 पर्यंत बघू, टोटल 500 पर्यंत. 500ला जर तुम्ही 11 ने भाग दिलं, 11 एके 11, 11 चौक 44, उरले 6, 60 झालं. 11 पाची 55. मग मित्रांनो, या ठिकाणी 45 अधिक 13 यांची जर बेरीज केली तर किती झाले? 5 आणि 3 8, 4 आणि 1 5, 58 झाले. किती झाले? 58. पण बेरीज करायची आहे का इथं? नाही. बेरीज केली तर चुकला म्हणून समजा. का बेरीज करायची नाहीये? कारण मित्रांनो, 500 पर्यंत आपण बघितले. मग 500 150 पर्यंत आपण जे बघितले 13 ते ह्यात काउंट झालेले आहेत ना, काउंट झालेले आहेत. मग तुम्ही इथं 45 वजा 13 करायचे आहेत. 45 मधून जर 13 गेले बघा, 5 3 गेले, 2 उरले, 4 1 गेला, 3 उरले. म्हणजे 32 संख्यांना मित्रांनो भाग जातोय 11 ने. 32 संख्यांना. येस, समजलं? एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला दाखवलेलं, ही पद्धत लक्षात ठेवा. आता दुसरी स्टेप बाय स्टेप दाखवतो. दुसरी पद्धत मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप दाखवतो. ही एक पद्धत झाली. दुसरी पद्धत कुठली आहे? ती पण दाखवतो तुम्हाला. दुसरी पद्धत पण बघा. दुसरी पद्धत बघा, लक्षात ठेवायचं काय आहे तुम्हाला? 150च्या लगेच येणारी अशी कुठली संख्या ज्याला 11 ने भाग जातो? 150 पासून. मग तुम्हाला बघा, आता तुम्ही बघितलं की 150च्या अगोदर 13 संख्या आहे टोटल, बरोबर? मग तुम्ही 150ला भाग दिलेला होता, 11 ने भाग दिलेला, बरोबर? 11 एके 11, 11 एके 11, उरले किती मित्रांनो इथं? 11 एके 11 केल्यानंतर उरले इथं या ठिकाणी बघा, 11 एके 11 केलं, 4 उरले, 40. 11 त्रिक 33 केलं. म्हणजे
40 मधून 33 गेले, उरले किती? 7. म्हणजे हे 7 प्लस अजून किती घालावं लागेल 11 मध्ये? तेव्हा मित्रांनो भाग जाईल, 11ने भाग जाईल. 7 मध्ये अजून जर 4 घातले तर 11 झाले. म्हणजे लक्षात ठेवा 4 ऍड केल्यानंतर ना 11 होते. म्हणजे 11ला 11ने भाग जातोय. याचा अर्थ याच्यामध्ये अजून 4 ऍड करतोय. म्हणजे या 150 मध्ये जर अजून तुम्ही 4 ऍड केलं तर किती होणार आहे? 154. म्हणजे 154 ही पहिली संख्या आहे ज्याला 11ने भाग जातोय. ज्याला 11ने भाग जातोय. म्हणजे 154ला 11ने भाग जातोय बघा. 11 एके 11, 11 एके 11. उरले किती इथे मित्रांनो? इथं उरले 4. 11 चौक 44. भाग जातोय? येस. म्हणजे आपल्याला पहिल्यांदा मिळाला ए नंबर मिळाला 154. आता काही जण म्हणतील ए नंबर काय? पहिली संख्या 11ने भाग जाणारी 150 नंतरची पहिली संख्या. आता दुसरी संख्या काढणार आहे एन. एन म्हणजे दुसरी संख्या, शेवटची संख्या. एन म्हणजे शेवटची संख्या, 500च्या अगोदरची संख्या. म्हणजे तुम्हाला 150 ते 500 पर्यंत आपण बघतोय ना 11ने भाग जाणाऱ्या किती संख्या आहेत. मग 500च्या अगोदरची अशी कुठली संख्या आहे ज्याला 11ने भाग जाऊ शकतो? बघा 500च्या अगोदरचीच. 500ला तुम्ही जर 11ने भागलं, 11 एके 11, 11 चोक 44, उरले किती? 6. इथं 6 उरले, 60 झालं. 11 पाची 55 म्हणजे 5 उरले. इथं 5 उरलेले आहे ना मित्रांनो बाकी. हे आता 500च्या पुढे जायचं नाही ना आपल्याला, ऍड करायचं नाहीये. वजा करा. 500 मधून वजा केले 5 तर तुम्हाला समजेल की 495 आहे ज्याला 11ने निःशेष भाग जातोय. समजलं? ज्याला निःशेष 11ने भाग जातोय. 495 ही शेवटची संख्या. ही पहिली संख्या झाली. पहिली संख्या मी तोंडी सांगतोय, लिहित बसत नाही. 154 ही पहिली संख्या 150 नंतरची आणि शेवटची संख्या 495 500च्या अगोदरची. मग आता तुम्हाला डी पण माहिती आहे. डी म्हणजे भाग 11ने भागायचा आहे म्हणून 11. ओके, हे समजलं? आता एक सूत्र लक्षात ठेवा. सूत्र म्हणजे सोपं आहे, अवघड नाहीये. आपल्याला नंबर काढायचा आहे. नंबर बरोबर किती असं विचारलेलं आहे. मग नंबर बरोबर मित्रांनो, नंबर बरोबर शेवटची संख्या वजा पहिली संख्या भागिले 11 अधिक 1 करायचं. मग बघा पहिली संख्या कुठली आहे म्हणजे शेवटची संख्या कुठली आहे? 495. या 495 मधून पहिली संख्या कुठली आहे? 154. ती वजा करायची आहे आणि त्याला 11ने भाग द्यायचा. 11ने भाग द्यायचा. मग 495 मधून जर 154 गेले साईडला बघा, 495 मधून 154 वजा बाकी करायचे. वजा बाकी ज्याला जमत नसेल त्यांनी पण इथे लक्ष द्या. 5तनं 4 गेले 1, 9तनं 5 गेले 4, 4तनं 1 गेला 3. किती उरले? 341. म्हणजे इथं काय आलं मित्रांनो? इथं काय आलं? 341/11 अधिक 1. तुम्हाला एन नंबर मिळवायचा आहे आपल्याला. किती नंबर असणार आहेत? किती संख्या असणार आहेत? 11 एके 11, 11 त्रिक 33, उरले 1 म्हणजे परत 11 एके 11. म्हणजे इथं काय आलं मित्रांनो? एन बरोबर 31 अधिक 1 म्हणजेच एन बरोबर 32. हेच तुमचं आन्सर असणार आहे. 32. ऑप्शन 2 करेक्ट आहे. एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला दाखवलेलं आहे. काळजी करायची काहीच गरज नाही. आणि बॅच मध्ये तर तुम्हाला मित्रांनो आपण गणित एकदम डीपली घेत असतो. सगळ्या गोष्टी तुम्हाला प्रॉपर शिकवत असतो. जास्तीत जास्त प्रॅक्टिस तुमचं बॅच मध्ये होत असते. आता बघा हा प्रश्न पुढचा 85 नंबरचा. जर एका कुटुंबाचे मासिक उत्पन्न 40,000 असेल तर त्या कुटुंबाने घरभाडे, बघा घरभाडे, परत मित्रांनो इथे दिलेला आहे किराणा माल आणि प्रवासावर एकूण किती खर्च केला आहे वर्तुळाकृतीचे अवलोकन करून काढायचं. हा, वर्तुळातील आकडे अंशात्मक कोण दर्शवितात? अंशात्मक सगळे टोटल तुम्हाला माहिती आहे. वर्तुळ जे आहे ना मित्रांनो हे 360 अंशाचं असतं. 360 अंशाचं हे वर्तुळ आहे. एवढं प्रत्येकाला माहिती आहे, कोणाला काही अडचण नाही. 360 अंशाचा हा कोण आहे? वर्तुळ आहे. मग पुढची स्टेप मित्रांनो काय करायची आहे बघा. 360 अंशाचं वर्तुळ आहे. तुम्हाला माहिती आहे 40,000 घेतलं. इथं बघा 40,000 घेतोय. 40,000 गुणिले 360 अंश छेदामध्ये ठेवलं. आणि मित्रांनो तुम्हाला दिलेलं आहे बघा, यात तुम्हाला दिले घरभाड्याचं अंश दिलेला आहे. परत मित्रांनो तुम्हाला दिलेला आहे किराणा मालचा अंश दिलेला आहे आणि प्रवासाचा अंश दिलेला आहे. ते अंश इथे ठेवा. 110 बघा, 110 अधिक प्रवासाचं किती आहे?
किराणा मालाचं किती आहे 90 अधिक 70. पुढची स्टेप 40,000 जे आहे गुणिले इथे यांची बेरीज केली मित्रांनो 110 आणि 90 200 200 70 झाले 270 270 छेद 360 म्हणजेच मित्रांनो या शून्याला शून्य कट 9 त्रिक 27 9 चोक 36 4 एके 4 4 एके 4 हे 4 शून्य वरती 1 2 3 4 म्हणजेच 10,000 गुणिले 3 म्हणजे झाले किती 30,000 30,000 हे तुमचं आन्सर असणार आहे. म्हणजे टोटल किती खर्च केलेला आहे मित्रांनो काय सांगितलंय घर भाडे किराणा माल व प्रवासावर एकूण किती खर्च केला किती खर्च केला 30,000 रुपये केला ह्याचं अवलोकन करून आपण उत्तर काढलेलं आहे. लक्षात ठेवायचं नेहमी पूर्ण वर्तुळ हे 360 अंशाचं असतंय. बस एवढंच डोक्यामध्ये तुम्ही ठेवलं पाहिजे. चला पुढचा प्रश्न मित्रांनो बघा अ ने ब ला एक वस्तू 10% नफ्याने विकलेली आहे 10% नफ्याने विकलेली आहे. ब ने तीच वस्तू परत अ ला ठीक आहे परत अ ला 10% तोट्याने विकलेली आहे. म्हणजे आता मित्रांनो नफा आणि तोटा आपण नेहमी काय करत असतो 10 गुणिले 10 असं जर असेल तर आपण छेदामध्ये 100 ठेवतो 200 करतो नेहमी 1% तोटा होतो असं आपण काढत असतो. दरवेळी आपण हेच उत्तर देत आलोय पण ऑप्शन मध्ये चेक केलं ना हा ऑप्शनच नाही 1% तोटा. मग आता ऍक्च्युली प्रश्न जरा वेगळ्या पद्धतीने फिरवून विचारलेला आहे एकदम व्यवस्थित. काय करायचं आहे मित्रांनो अ ने ब ला एक वस्तू विकली अ ने पुन्हा विकली ब ला एक वस्तू विकली म्हणजे अ ने समजा 100 रुपयाला घेतली असेल तर ती ब ला 10% नफ्याने विकली म्हणजे अ ने खरेदी केली कितीला 100 रुपयाला पण अ ने ठरवलं 10% नफा काढायचा म्हणून ही वस्तू अ ने ब ला 110 रुपयाला विकली 10% नफा घेऊन म्हणजे या व्यवहारात त्याला 10 रुपये मिळालेला आहे म्हणजे 10%च्या बरोबर आहे. ओके मग परत काय केलं ब ला काय आलं अरे न गळ्यात मारलेली वस्तू खराब आहे खराब मला म्हटला ए बाबा ती माझी वस्तू तेवढी परत घेऊन जा ठीक आहे वस्तू परत घेऊन जा ब अ ला म्हटला तो म्हटला ब अ म्हटला हा मी नाही घेऊ शकत परत नाही घेऊ शकत आणि तू म्हणत असशील तर मी घेतो फक्त मला 10% त्यात डिस्काउंट पाहिजे एक्स्ट्रा. मग तो काय म्हणतो बाबा घे 90%ला घे मग 90%ला तो ती वस्तू अ ला विकतो म्हणजे 10% तोट्याने 10% तोट्याने जो ब आहे तो अ ला करतोय रिटर्न 10% तोट्याने म्हणजे 10% तोटा म्हणजे किती रे 100तनं 10 वजा करायचं 100% येत ना 10 वजा करायचं म्हणजे तो 90%ला ती वस्तू देतोय 110 रुपये जे आहे 110 ची वस्तू आहे 110 ची वस्तू ती 90% तोट्यानं देतोय म्हणजे बघा ते 2 शून्याला ते 2 शून्य कट झाले आखरी 99 ठीक आहे 99 रुपयाला दिली असं समजा 99ला म्हणजे बघा मित्रांनो 100 रुपयाची वस्तू त्याने 110 रुपयाला वस्तू दिली आणि परत तीच वस्तू 99 रुपयाला घेतोय. इथं तर त्याने प्रॉफिट काढलं की इथं बघा 100 रुपये त्याने गुंतवलंय लक्षात ठेवा 100 रुपये गुंतवले 100 रुपये त्यानं 110 रुपये घेतली एक वस्तू देऊन 110 रुपये घेतलं 100 रुपये घेतून 10 रुपये त्याला इथं प्रॉफिट झालाय म्हणजे 110 रुपये मिळाल्यात. मग तो काय करतो परत 110 रुपये तयार आहेत लक्षात ठेवा 100 रुपयाची वस्तू आहे त्याने 100 रुपयाची वस्तू विकली 110 घेतलेत 110 त्या जवळ आहे 110 लक्षात ठेवा मग 110 परत काय करतो तो रिटर्न वस्तू करतोय मग परत त्याला 110 रुपये देत नाही 99 रुपये त्याला परत देतोय 99 रुपये म्हणजे 110 मधून परत 99 गेले राहिले किती 11 म्हणजे 11% त्याला काय झालेला आहे नफा झालेला आहे म्हणजे या व्यवहारात मित्रांनो त्याला नफा किती झाला नफा किती झालेला आहे 11% त्याने प्रॉफिट काढलेला आहे जनरेट केलेला आहे म्हणजेच ऑप्शन 2 आपला करेक्ट आहे. समजलं का समजलं का एकदम इझी वे न तुम्हाला समजून सांगितलेलं आहे काहीच इथं अवघड नाही. येस चला पुढचा प्रश्न स्क्रीनवर दिसतोय सॉल्व्ह करा लवकर चला आन्सर द्या लवकर फास्ट आन्सर आलं पाहिजे सर्वांनी आन्सर द्यायचा आहे वेळ न लावता चला लवकर लवकर फास्ट आन्सर आलं पाहिजे
आता इथं हा प्रश्न कसा दिलाय मित्रांनो, 18 मीटर लांब, 18 मीटर लांब आणि 12 मीटर, 18 मीटर लांब, 87 नंबरचा प्रश्न आहे. 18 मीटर लांब आणि 12 मीटर रुंद असलेली जागा, समजा ही जागा आहे, ही 18 मीटर लांब आणि 12 मीटर रुंद आहे असं दिलेलं आहे, असलेली जागा व्यापण्यासाठी, म्हणजे पूर्ण जागा व्यापण्यासाठी 30 सेंटीमीटर बाजू असलेल्या चौरस आकृती किती फरशा. म्हणजे आता ही फरशी आहे ना मित्रांनो, फरशीची चारी बाजू समान आहे, फरशीची चारी बाजू समान आहे, लक्षात ठेवा. म्हणजे इथे 30 मीटर आहे तर इथे 30 मीटरच बाजू आहे. म्हणजे बघा ही 30 मीटरची फरशी, 30 30. मग आता ही फरशीने असं किती जागा व्यापलेल्या आहे, म्हणजे पूर्ण जागा व्यापायच्या आहे, अशा किती फरशा लागतील अशा इथं, इथं फरशा किती लागतील असं विचारलेलं आहे. सगळी जागा व्यापण्यासाठी, पूर्ण जागा व्यापण्यासाठी किती फरशा लागतील. मग असा प्रश्न जर आला ना मित्रांनो तर काय करायचं बघा, हे तुम्हाला सेंटीमीटर मध्ये दिलंय. मग हे जे 18 आहे ना, याला आपण काय करणार, मीटरचं सेंटीमीटर करणार. तुम्हाला माहित आहे 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर असतो, 100 सेंटीमीटर असतो. म्हणजे 18चं झालं किती मित्रांनो, 1800 झालं, 12च किती झालं, 1200 झालं. मग आता काय करायचं आहे, आपल्याला क्षेत्रफळ ठेवायचं आहे. क्षेत्रफळ काढतो ना पहिल्यांदा, म्हणजे 1800 गुणिले 1200 केलं की आपल्याला या जागेचं क्षेत्रफळ मिळणार आहे आणि त्याला भागिले फरशीच्या क्षेत्रफळाने भाग द्यायचा आहे. ठीक आहे, म्हणजे बघा 30 गुणिले 30 करावं लागेल आपल्याला, तेव्हा फरशीचं क्षेत्रफळ होईल. फरशीच्या क्षेत्रफळानं भाग दिलं की उत्तर आलं. 2 शून्याला हे 2 शून्य कटले, 3 त्रिक 9, डायरेक्ट 9 समजा, 9 आहे, 9 एके 9, 9 दोन्ही 18, हे 2 शून्य वरती आले, 12 दोन्ही 24, म्हणजे 2400 तुमचं उत्तर असणार आहे. 2400 फरशा लागतील, 2400 फरशा लागतील. येस, समजलं, हे तुमचं आन्सर असणार आहे. 2400 फरशा लागतील. क्लिअर, परफेक्ट, सर्वांना क्लिअर, कोणाला काय अडचण आहे का याच्यामध्ये, नाही. येस, चला पुढचा प्रश्न घेऊयात. ताशी 80 किलोमीटर वेगाने जाणारी 700 मीटर लांबीची एक आगगाडी एक प्लॅटफॉर्म 72 सेकंदात ओलांडते तर प्लॅटफॉर्मची लांबी किती. तर प्लॅटफॉर्मची लांबी किती असं विचारलेलं आहे, सांगा लवकर. ताशी 80 किलोमीटर वेगाने जाणारी 700 मीटर लांबीची एक आगगाडी एक प्लॅटफॉर्म 72 सेकंदात ओलांडते तर प्लॅटफॉर्मची लांबी किती. येस, सांगा लवकर, फास्ट. लवकर लवकर सांगायचं आहे, फास्ट, वेळ न लावता सांगायचं आहे. बघूयात कोण कोण आन्सर देत आहे. फास्ट फास्ट, लवकर लवकर. सोपा प्रश्न आहे, सगळ्यात सोपा प्रश्न आहे मित्रांनो, हा सर्वात सोपा प्रश्न आहे, अवघड काहीच नाही. येस, फक्त तुम्हाला समजलं पाहिजे, टेक्निक कळालं पाहिजे की काय करायचं. तुम्हाला बघा काय सांगितलेलं आहे, प्लॅटफॉर्मची लांबी विचारली, म्हणजे बघा इथं लक्षात ठेवा, अंतर बरोबर वेळ गुणिले वेग. ज्याला हे माहिती आहे तो लगेच उत्तर काढणार, लगेच, काय अवघड नाही. ठीक आहे, आता अंतर बघा, अंतर मध्ये तुम्हाला माहिती आहे आपण 2 अंतर घेतो, एक तुम्हाला आगगाडीचा दिलाय आणि प्लॅटफॉर्म दिलाय. इथं आगगाडी लिहा, आगगाडी अधिक बेरीज करा अधिक प्लॅटफॉर्म. ठीक आहे, बरोबर वेळ आहे तसं आणि वेग आहे तसा, वेळ आणि वेग आहे तसा घेतला, फक्त अंतरच्या ठिकाणी आगगाडीचं आणि प्लॅटफॉर्मचं ठेवणार आहे. आता आगगाडीचं तुम्हाला दिले, जाणारी 700 मीटर लांबीची आगगाडी, आगगाडीला आपण किती मीटरची दिलेलं आहे, 700 मीटर. प्लॅटफॉर्म दिलाय का रे, नाही, प्लॅटफॉर्म काढायचं म्हणून एक्स मांडलं प्लॅटफॉर्मला. वेळ किती दिलेला आहे, 72 सेकंदात, 72 सेकंदात. आणि वेग किती दिलेला आहे, 80 किलोमीटर. आता मित्रांनो इथं सेकंद दिलेला आहे, तास दिलेला नाही, इथं सेकंद दिलेला आहे आणि इथं तुम्हाला मीटर दिलेला आहे. म्हणजे हा वेग जो किलोमीटर प्रति आवर आहे, याला मीटर प्रति सेकंद करायचा आहे, कारण तुम्हाला तर वेळ आणि हे मीटर मध्ये दिलेला आहे, मीटर आणि सेकंद मध्ये. मग जेव्हा मित्रांनो 80ला तुम्हाला मीटर प्रति सेकंद मध्ये कन्वर्ट करायचं असतं, तेव्हा आपण 5/18 ने गुणतो, किलोमीटरचं मीटर प्रति सेकंद मध्ये कन्वर्ट करताना, आणि मीटरचं किलोमीटर करताना 18/5. म्हणजे हा रूल तुम्हाला इथे लक्षात ठेवायचा आहे. किलोमीटर प्रति आवरला जर
मीटर प्रति सेकंद मध्ये जर कन्वर्ट करायचं असेल, लहान करायचं असेल, तर 5/18 ने गुणतो. जर मीटर प्रति सेकंदला किलोमीटर प्रति आवर म्हणजे मोठं करायचं आहे, तर आपण 18/5 ने गुणणार आहोत. जर इथं तुम्हाला मीटर मध्ये दिलं असतं, त्याला किलोमीटर मध्ये करायचं आहे त्या वेगाला, तर तुम्ही इथं वरती 18/5 ठेवता. जर तुम्हाला किलोमीटरचं मीटर मध्ये करायचं आहे, लहान करायचं आहे, तेव्हा दोन्ही मधली लहान संख्या वरती, म्हणजे 5 लहान आहे नाही 18 पेक्षा, 5 वरती 18/मध्ये असं. मोठं करायचं असेल तर मोठी संख्या वरती, लहान संख्या छेदामध्ये. बस. आता पुढची स्टेप बघा. पुढची स्टेप बघा. या 18 ने 18 एके 18, 18 चोक 72 तर भाग जातोय, भाग दिला. इथं राहिले काय 700 अधिक x बरोबर. बघा 8×5 40 म्हणजे 4 गुणिले 400 परत 700 अधिक x बरोबर 4 चोक 16 आणि पुढचे 2 शून्य ठेवलं. 700 तिकडे वजा होणार आहे म्हणजे 1600. 700 तर अधिक मध्ये आहे, इकडे वजा झालं 700 म्हणजेच x बरोबर किती आलं 1600 मधून जर 700 गेलं तर 900 मीटर. आणि तुम्हाला माहिती आहे की आपण x मांडलेलं कुणाचं होतं प्लॅटफॉर्मला, म्हणजे प्लॅटफॉर्मची लांबी किती आहे, प्लॅटफॉर्मची लांबी अंतर 900 मीटरची आहे. 900 मीटर. क्लिअर? यस, 900 मीटर. ऑप्शन 2 करेक्ट आहे. एकदम स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी दाखवल्यात, काळजी करायची आवश्यकता नाही. हे महत्वाचं माहित पाहिजे तुम्हाला. अंतर बरोबर वेळ गुणले वेग. जेव्हा तुम्हाला प्लॅटफॉर्म आणि आगगाडी देईल, अंतर मध्ये हे दोन्ही पण टाकायचे, दोन्ही पण बरोबरच्या इकडे डाव्या साईडला. हे लक्षात घ्या. एकच फक्त लक्षात ठेवायचं, अंतर बरोबर वेळ गुणले वेग. अंतर मोठं असतं, वेळ लहान असते, वेग पण अंतरपेक्षा लहान असतो. येस, समजलं? हा. तर या पद्धतीने मित्रांनो उत्तर काढायचं होतं. अवघड काही नाही, फक्त समजून घ्या. ठीक आहे. हा. आणि बॅच मध्ये तर मित्रांनो या सगळ्या गोष्टी आपण बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत सगळं कव्हर करत असतो. ओके. हा. आता बघा पुढचा प्रश्न. भूषण एक काम 80 दिवसात पूर्ण करतो, परंतु 10 दिवस काम केल्यानंतर ना भूषण निघून गेला व उर्वरित काम नीरज 35 दिवसात पूर्ण केले, तर एकटा नीरज तेच काम किती दिवसात पूर्ण करेल? मित्रांनो असे प्रश्न भरपूर झालेले आहेत, आपण घेतलेले आहेत. असे प्रश्न भरपूर घेतलेले आहेत. येस. त्यामुळे हा प्रश्न बघता क्षणी तुम्ही उत्तर काढून मोकळं व्हाल. बघता क्षणी. कारण तुम्हाला इथं लसावी मसावी लागतं, ते पण तुम्हाला शिकवलेलं आहे, सगळं झालेलं आहे. ठीक आहे. म्हणजे भूषण बघा, भूषण एक काम 80 दिवसात पूर्ण करतो, परंतु 10 दिवस काम केल्यानंतर बघा भूषण जो आहे ना, तो भूषण 80 दिवस काम करतोय. 80 दिवस म्हणजे 80च काम करतोय असं समजा. इथं काम तुम्हाला दिलेलं नाही. भूषण 80 दिवसात 80 काम करतोय, तर त्याने काय केलं 10 दिवस काम केल्यानंतर न भूषण निघून गेला. 10 दिवस म्हणजे 10 दिवस त्याने काम केलं. 10 दिवस काम केल्यानंतर ना 10 दिवसात 10 काम त्याने संपवलं. गेला तो. 80 ते राहिले किती? 10 वजा केल्यावर 70 राहिले. 70 काम जो नीरज आहे तो 35 दिवसात पूर्ण केले. नीरजने 35 दिवसात पूर्ण केले, तर एकटा नीरज जे 70 काम आहे ना त्याने 35 दिवसात पूर्ण केलं नीरजनं. सगळंच काम नीरजला किती दिवस लागतील पूर्ण करायला असं विचारलंय. 70 काम केलं त्यानं 35 दिवसात, मग एका दिवसात तो किती करू शकतो नीरजचं काढतोय. नीरज एका दिवसात किती करू शकतो? 70 ला जर 35 ने भाग दिला, 35 एके 35, 35 दुने 70 म्हणजे दोन काम. नीरज एका दिवसामध्ये 2 काम करू शकतो. एका दिवसात नीरज किती काम करू शकतो? 2 काम. मग त्याला मित्रांनो सगळंच काम करायला म्हणजे 80 काम करायला किती दिवस लागेल? म्हणजे भूषणचं जे 80 काम होतं ते 80 काम करायला किती दिवस लागेल? बघा 80 के 80, 80 वरती ठेवा आणि फक्त 2 कामाने 80 काम करायचंय ना, 2 काम एका दिवसात करतोय, मग 2 ने भागा. बेके बे बेचोक 8 किती आलं? 40 दिवसात. म्हणजे त्याला 80 काम करायला फक्त 40 दिवस लागतील. ऑप्शन 4 नंबरचा करेक्ट आहे. येस. समजून घेतलं ना मित्रांनो, काही अवघड नाही, खूप सोपं आहे. फक्त समजून घेणं खूप गरजेचं आहे. जो समजून घेतो तोच परफेक्ट होणार आहे, मी याची गॅरंटी देतो. समजून घेतलं तरच तुम्ही परफेक्ट होणार आहात. पुढचा प्रश्न तुम्हाला स्क्रीनवर दिलेला आहे. सांगा या प्रश्नाचं उत्तर काय येईल? फास्ट सांगा, फास्ट.
5 वर्षापूर्वी रेखा नेहाचे सरासरी वय 34 वर्ष होते. नेहा काय सांगितले? 5 वर्षापूर्वी रेखा व नेहाचे सरासरी वय 34 वर्ष होते. आज रेखा, नेहा, नीरज चे सरासरी वय 33 वर्ष आहे. तर 10 वर्षानंतर नीरजचे वय किती असेल? इथं मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे, 5 वर्षापूर्वी पाठीमागे 5 वर्षापूर्वी 5 वर्षापूर्वी 5 वर्षापूर्वी तुम्हाला माहित आहे रेखा अधिक नेहा यांचं सरासरी वय 34 होतं. 34 सरासरी वय म्हणजे दोघांचं एकूण वय किती असणार आहे? 2 ने गुणा म्हणजे किती आलं? 34 दुनी 68 आलं. बेचोक 8 बेत्रिक 6 68 आलं. त्यावेळेस दोघांचं वय किती होतं? 5 वर्षापूर्वी 68 वर्षे होतं. मग मित्रांनो 5 वर्षांनंतर 5 वर्षापूर्वी 5 वर्षानंतर म्हणजे आज किती असणार आहे दोघांचं? आज दोघांचं असणार आहे बघा रेखा अधिक नेहा. आज किती असणार आहे? हे 68 अधिक दोघांचं 5-5 वर्ष वाढले. 5 आणि 5 10 झाले दोघांचं. मग किती झाले? 78 वर्षे असणार आहे. दोघांचं किती असणार आहे? 78. मग पुढची स्टेप तुम्हाला दिलेला आहे. काय सांगितलं आहे? आज रेखा, नेहा, नीरज. आज काय सांगितलेलं आहे? आज बघा, आज रेखा नेहा आणि नीरज यांचे वय किती सांगितलेलं आहे? यांचे सरासरी वय 33. तिघांचे 33 सरासरी. मग तिघांचे मित्रांनो एकूण वय काय झाले? तुम्हाला माहिती आहे तिघांचे एकूण वय किती झालं? 99 झालं. तिघांचं एकूण वय किती झालं? 99 झालं. मग रेखा आणि नेहाचं आजचं वय किती सांगितले आपण? 78 सांगितले. मग रेखा आणि नेहा या दोघांचं इथं ठेवा. दोघांचं ठेवा वय खाली. दोघांच्या इथं किती? 78. मग तुम्हाला विचारले नीरजचं आपल्याला दिलेलं नाही. नीरजचं काढायचं आहे आजचं वय. मग 78 तिकडे गेले तर अधिक मध्ये इकडे वजा होतं. मग किती येणार आहे बघा? नीरज बरोबर 99 वजा 78. म्हणजे हे 78 तिकडे गेलं वजा होणार आहे बरोबर इकडे गेलं. मग 99 मधून जर 78 गेलं तर तुम्हाला नीरजचे वय किती मिळाले? आजचे 21 वर्षे. आजचे नीरजचे वय किती मिळालं? 21 वर्ष. पण काय सांगितलेलं आहे? 10 वर्षानंतर नीरजचे वय किती? 10 वर्षानंतर नीरजचे वय 10 वर्षानंतर नीरजचे वय 10 वर्षानंतर नीरजचे वय किती आहे? 21 अधिक 10 करा म्हणजेच किती झालं? 21 आणि 10 झाले किती? 31 वर्षे. 31 वर्षे झालेलं आहे. ठीक आहे. येस, समजलं का? हे तुमचं आन्सर असणार आहे 31 वर्ष. ऑप्शन 1 करेक्ट आहे. येस, 31 वर्ष. हा, येस, क्लिअर, परफेक्ट, सर्वांना क्लिअर. माझ्या मते कोणाला काहीही अडचण नसेल यामध्ये. कोणाला काहीही अडचण नसेल. परफेक्ट, नो डाऊट. येस. चला पुढचा प्रश्न बघा. 6 मजूर. हा प्रश्न कोणाला डाऊट नसेल माझ्या मते, काही प्रॉब्लेम नाहीये. पुढचा प्रश्न. 6 मजूर रोज 4 दिवसात 9600 विटा बनवितात तर 18 मजूर 2 दिवसात किती विटा बनवतील? काय सांगितले? 6 मजूर 4 दिवसात 9600 विटा बनवितात तर 18 मजूर 2 दिवसात किती विटा बनवतील? सोपा प्रश्न आहे, खूप सोपा प्रश्न आहे. कमेंट करा लवकर, फास्ट. सोपा आहे. काय करायचं होतं मित्रांनो? इथं 6 मजूर 4 दिवसात 9600 विटा बनवितात तर 18 मजूर रोज 2 दिवसात किती विटा बनवतील? विटाच्या खाली विटा. आता हे तुम्ही म्हणाला असं कसं काय मांडलं सर? त्यासाठी लक्षात ठेवा. बघा, मॅन म्हणजे माणसं, किती मजूर आहेत ते, मजूर गुणिले दिवस केलं भागिले वर्क केलं, बरोबर. परत माणसं गुणिले दिवस छेदामध्ये वर्क, किती काम होतं ते. हे समजा, हे सूत्र लक्षात ठेवायचं. मजूर वरती येणार आहे, दिवस वरती येणार आहे, छेदामध्ये वर्क जाणार आहे. हे माहिती असेल तर तुम्ही उत्तर काढू शकता.
म्हणजे एक्स म्हणजे तर काय वर्क, वर्क आपल्याला काढायचा आहे. वर्क किती 18 मजूर 2 दिवसात किती विटा बनवितील. मग हे वर्क आहे ना, ते वर्क इथं अंशामध्ये येणार आहे. ते पण सांगतो तुम्हाला अंशामध्ये कसं आलं ते. इथं भागाकारामध्ये तर अंशामध्ये आलं. आता हा जो अपूर्णांक आहे, हा आहे तसा राहिलेला आहे गुणाकार म्हणजे 18 गुणिले 2 आहे तसं राहिलं. हे 9600 इथं भागाकारामध्ये ते अंशामध्ये आलं 9600. छेदामध्ये मित्रांनो 6 गुणिले 4 झालेला आहे. इथं 6 गुणिले 4 अंशामध्ये इथं भागाकारामध्ये आलं. आता भाग फक्त द्या. भाग फक्त द्या बघा 4 एके 4. 4 ने तुम्ही इथं भाग द्या. 4 दोन्ही 8, 1 उरले, 4 चौक 16. हे 2 शून्य वरती आले. मग इथं 6 ने 18 ला भाग जातोय. बघा 6 एके 6, 6 त्रिक 18 म्हणजे वर्क आपल्याला मिळणार आहे बघा. 3 दुनी 6 झालं. 6 गुणिले 2400. मग पुढची स्टेप वर्क बरोबर 6 चौक 24. हे 2 शून्य आहे तसं. 2 आला हाच्याला 6 दुनी 12 आणि 2 14. किती आलं? 14,400 विटा बनतील. 14,400 विटा बनतील. आहे की नाही सोपं? तुम्हाला इथे मी सांगितलेलं की इथं छेदामध्ये ते इकडे अंशामध्ये कसं आलं तर लक्षात घ्या जर भागिले म्हणजे इथं छेदामध्ये असेल इकडे गुणिले होतं. तर उजव्या साईडला गुणिले होतं. गुणिले झालं. परत बघा तुम्ही म्हणाल की सर 6 गुणिले 4 अंशामध्ये आहे तर भागाकारामध्ये कसं आलं? तर इकडे गुणाकारामध्ये आहे तर इकडे भागाकारामध्ये होणार आहे. गुणाकारामध्ये आहे तर बरोबरच्या साईडला भागिले होणार आहे. ओके. आता तुम्हाला काही अगोदरच्या प्रश्नामध्ये आपण असं बघितलेलं इकडे अधिक होतं तर आपण इकडे वजा केलेलं. अधिक असेल इकडे तर इकडे वजा. जर इकडे वजा असतं तर इकडे अधिक केलं असतं. हा रूल हा फॉर्म्युला माहिती पाहिजे मित्रांनो. लक्षात ठेवा. भरपूर फायदेशीर तुम्हाला ठरणार आहे. शिकवत असताना तुम्हाला बेसिक गोष्टी पण सांगतोय. कुणाच्या काही अडचणी असतील तर लगेच कमेंटमध्ये सांगत चला. गॅरंटी देतो मित्रांनो तुम्ही परफेक्ट होणार आहात. काहीही अडचण आली तरी परफेक्ट होणार. फक्त मेसेज करत चला काय अडचण येत असेल तर. येस. हा पुढचा प्रश्न मित्रांनो काय सांगितलंय 54 किलोमीटर तास म्हणजे 54 किलोमीटर प्रति आवर वेगाने धावणारी ट्रेन 9 सेकंदात एक टेलिग्राफ पोल ओलांडते. एक टेलिग्राफ पोल ओलांडते. ट्रेनची लांबी शोधा. ट्रेनची लांबी तुम्हाला शोधायला सांगितलेली आहे. ट्रेनची लांबी शोधायला सांगितलेली आहे. मग आता हा प्रश्न कसा सॉल्व्ह करणार? हा प्रश्न कसा सॉल्व्ह करणार? बघा 54 किलोमीटर तास वेगाने धावणारी ट्रेन 9 सेकंदात एक टेलिग्राफ पोल ओलांडते. ट्रेनची लांबी शोधा. काय करायचंय मित्रांनो? सेम मगाशी सांगितलं तसं अंतर बरोबर वेळ गुणिले वेग एवढंच फक्त डोक्यामध्ये तुम्हाला ठेवायचं आहे. एवढं तुम्ही डोक्यामध्ये ठेवलं की तुमचं उत्तर आलं म्हणून समजा. आता अंतर बघा अंतर किती दिलंय का? नाही दिलं. अंतर दिलेलं नाही. अंतर काढायचंय आपल्याला. वेळ दिलाय का? हा वेळ दिलेला आहे 9 सेकंद. वेग दिलेला आहे 54 किलोमीटर. तर तुम्हाला सांगितलं होतं वेग जर तुम्हाला किलोमीटर मध्ये दिला असेल किलोमीटर प्रति आवर हा वेग तर तुम्हाला मीटर प्रति सेकंद मध्ये कन्वर्ट करायचा असेल तर तुम्ही 5/18 घेणार आहात. किलोमीटरचं मीटर लहान करतोय तर 5 वरती 5 आणि 18 मध्ये लहान संख्या कुठली आहे? 5 वरती येणार आहे. 18 छेदामध्ये येणार आहे. 5/18. येस. क्लिअर. परफेक्ट. आता तुम्ही म्हणाल सर आपल्याला वेग लहान करायचं का? का लहान करायचं आहे? याचं कारण मित्रांनो इथे तुम्हाला सेकंद दिलेला आहे. ठीक आहे. सेकंद दिलेला आहे आणि वेग किलोमीटर प्रति आवर दिलेला आहे. म्हणून त्याला मीटर प्रति सेकंद मध्ये कन्वर्ट करायचं आहे. कारण उत्तर तुमचं मीटर मध्ये आहे. रेल्वेचं डिस्टन्स तुम्हाला काय कसं असणार आहे? तो मीटर मध्ये असणार आहे. मग अंतर म्हणजेच कुणाचं आपल्याला काढायचं? रेल्वेचं काढायचं आहे. म्हणजे ट्रेनची लांबी काय ते काढायचं आहे. मग अंतरला आपण ट्रेनची लांबी म्हणू. ट्रेनची लांबी बरोबर. त्यांचा गुणाकार करा बघा भाग जाऊ शकतो 18 ने. 18 एके 18 18 तिथं 54. उरलं काय 9 गुणिले 3 गुणिले 5 म्हणजेच 9 गुणिले 5 त्रिक 15. 15 9 135. 135 मीटर. हे तुमचं ट्रेनची लांबी आहे. ट्रेनची लांबी. ट्रेनची लांबी 135 मीटर. येस. माझ्या मते सर्वांना क्लिअर असेल. कोणाला काहीही प्रॉब्लेम या प्रश्नामध्ये तरी नसेल. ओके. नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात.
खालील संख्या श्रेणीतील क्रमाने येणारी संख्या कोणती? ठीक आहे, क्रमाने येणारी संख्या कोणती सांगा. क्रमाने येणारी संख्या कुठली सांगा. क्रमाने येणारी. फास्ट सांगायचं, वेळ न लावता. चला फास्ट, लवकर लवकर उत्तर आले पाहिजे सर्वांचे, वेळ न लावता. फास्ट. येस, लवकर. हा. बघा मित्रांनो, इथे दिले काय 3, 6, 11 आणि 18 दिलेला आहे. पुढं प्रश्नचिन्ह दिलेलं आहे, असं दिलेलं आहे. तर मित्रांनो इथं 3 आहे, 3 नंतर इथं 6 कसा आलेला आहे, +3 केलं, 3 मध्ये 3 ऍड केलं की 6 आलं. 6 नंतर इथं 11 कसा आलेला आहे, 6 मध्ये प्लस तुम्ही इथं किती केलंय, 5 केलेला आहे, +5 केलं, 6 आणि 5 11. मग परत इथं 18 कसा आलेला आहे, 11 मध्ये मित्रांनो 7 प्लस केलं, 11 आणि 7 18. मग तुमच्या लक्षात येईल तर काय येईल, 3 नंतर 4 घेतलं नाही, 5 घेतले, 5 नंतर 6 नाही घेतलं, 7 घेतलेला आहे. याचा अर्थ ही विषम संख्यांचा क्रम आहे. विषम संख्या म्हणजे इथं 8 घ्यायचं नाही, 9 घ्यायचं. म्हणजे 18 आणि 9 झाले किती, 27. 27 म्हणजे तुमचा आन्सर काय, ऑप्शन 4 हे तुमचं करेक्ट असणार आहे. आहे की नाही सोपं? सोपं, एकदम सोप्या पद्धतीने मित्रांनो तुम्हाला मी शिकवणार आहे, काळजी करू नका. आणि आपलं लाईव्ह लेक्चर रात्री 9 वाजता असते. ठीक आहे, रात्री युट्यूबवर फ्री लाईव्ह लेक्चर रात्री 9 वाजता असते. हे 9चं टायमिंग विसरायचं नाही. 9ला रात्री यायचं आहे लाईव्हला. जर तुम्हाला परफेक्ट व्हायचं असेल तर या टायमिंगला हजर राहा. 100% तुमची तयारी परफेक्ट, भरपूर काही होऊन जाईल. येस. आणि बॅच मध्ये जर बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत शिकायचं असेल, गणिताची भीती वाटत असेल, खूप भीती वाटत असेल तर घाबरायचं नाही. SJN अकॅडमीचं ऍप डाउनलोड करायचं आणि कोर्स घेऊन टाकायचा. अंकगणित बुद्धिमत्तेचा कोर्स घेऊन टाकायचा. सोबत तुम्हाला ज्या परीक्षेची तुम्ही तयारी करताय तो कोर्स आपल्या अवेलेबल आहे. तलाठी भरतीचा, वनरक्षक, पोलीस, MPSC सगळे कोर्सेस अवेलेबल आहेत. संपूर्ण विषयाचे कोर्सेस अवेलेबल आपल्या बॅच मध्ये आहेत. ओके, SJN अकॅडमी. कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला सांगतो, 8626 09 55 83. कोणाला काही शंका असतील, कोणाला काही अडचण असतील बॅच मध्ये जॉईन होताना, काही विचारायचं असेल तर 8626 09 55 83 या नंबरशी कॉन्टॅक्ट करायचा. आणि व्हॉट्सअपवर मेसेज केला तरी चालेल, पण शक्यतो कॉल करा. मी कॉल रिसिव्ह करतो. व्हॉट्सअपवर भरपूर मेसेज येतात, कधी कधी लक्ष जात नाही. पण मेसेज जरी करून ठेवला, लक्ष गेलं तर तुम्हाला सांगेनच, फक्त मेसेज आणि कॉल पण करायचा. अमर त्याच्या घरापासून पश्चिमेकडे शाळेकडे 4 किलोमीटर चालत गेला. हा प्रश्न बघा कसा सॉल्व्ह करायचा होता मित्रांनो. इथं समजा घर आहे, अमरचे घर आहे, घर. अमर त्याच्या घरापासून पश्चिमेकडे शाळेकडे 4 किलोमीटर चालत गेला. पश्चिम म्हणजे ही साईड पश्चिम आहे. दिशा लक्षात ठेवा. इकडे असं समजा, इकडे पश्चिम आहे, इकडे पूर्व आहे, इकडे उत्तर आहे, खाली दक्षिण आहे. या बोर्डची साईड, बोर्डचं लक्षात ठेवा. वरची साईड आहे ती उत्तर आहे, खालची आहे दक्षिण आहे, इकडची आहे ती पूर्व आहे, पाठीमागची इकडची आहे ती पश्चिम आहे. घर त्याचं इथं आहे. मग तो पश्चिम याला गेलाय 4 किलोमीटर चालत. परत काय सांगितलंय, तेथून 2 किलोमीटर उत्तरेकडे गेला, बँकेत गेला. 2 किलोमीटर उत्तरेकडे बँकेत गेला. परत मित्र 2 किलोमीटर उत्तरेकडे बँकेत गेला. परत बँकेतून पैसे घेतल्यानंतर अमर पूर्वेकडे 4 किलोमीटर गेला. परत पैसे घेऊन तो 4 किलोमीटर इथे गेलाय. मग 4 किलोमीटर अंतरावर असलेल्या भरतच्या घरी गेला. म्हणजे इथं भरतचं घर आहे. कुणाचं घर आहे, भरतचं घर आहे. भरतच्या घरी गेला. तर तो आणि त्याचे घर यामधील अंतर किती, तो आणि त्याचे घर यामधील अंतर किती, डिस्टन्स किती. बघा इकडे 2 किलोमीटर होता, परत 4 किलोमीटर इकडं. मग आता डिस्टन्स किती आहे, इथं 2 किलोमीटर म्हणजे इथं 2 किलोमीटर असणार आहे. म्हणजे भरतचं घर हे 2 किलोमीटर अंतरावर असणार आहे. म्हणजे तिथून त्याचं घर गेला तर तो आणि त्याचे घर यामधील अंतर किती आहे, 2 किलोमीटरचं अंतर आहे. आपलं उत्तर आहे ऑप्शन 3, 2 किलोमीटर. जर तुम्हाला विचारलं असं, भरत आता गेलेला आहे, भरत पासून त्याचं घर कुठल्या दिशेला आहे, दक्षिण दिशेला खाली आहे, दक्षिण दिशेला त्याचं घर आहे. असे कसेही प्रश्न विचारू शकतात. तुम्ही फक्त समजून घ्यायचं आणि उत्तर काढायचा प्रयत्न करायचा आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो, पुढील विधाने वाचून योग्य निष्कर्ष निवडा. आता मित्रांनो हा जो प्रश्न आहे, हा प्रश्न तर्क आणि अनुमानावर आधारित आहे. मग तर्क आणि अनुमानाचा प्रश्न कसा सॉल्व्ह केला जातो, काळजीपूर्वक लक्ष द्या. सर्व मोगरा शेवंती आहे, यात वेन डायग्राम लक्षात ठेवायचे.
सर्व काय सांगितले, सर्व मोगरा म्हणजे याला म्हणू आपण मोगरा, सर्व मोगरा शेवंती आहे. शेवंती, सर्व मोगरा शेवंती आहे. आणि परत काय सांगितलं, सर्व शेवंती फुले आहेत. म्हणजे परत सांगितलं सर्व शेवंती, सर्व शेवंती काय आहेत, फुले आहेत असं सांगितले. म्हणजे सर्व मोगरा शेवंती आहे आणि सर्व शेवंती फुले आहेत. पण सर्व फुले शेवंती नाहीत, हे स्टेटमेंट लक्षात ठेवा. म्हणजे इथे काय सांगितले, सर्व फुले मोगरा आहे. मोगरातनं तर सर्व फुलांचा भाग थोडासाच व्यापलाय. त्यानं शेवंतीचा पण थोडासा भाग व्यापलाय. मग सर्व फुले मोगरा असू कशी शकतात? काही फुले मोगरा असू शकतील, पण सर्व फुले मोगरा असू शकत नाही. त्यामुळे हे स्टेटमेंट तुमचं चुकीचं आहे. परत सांगितलं सर्व फुले शेवंती आहेत. चुकीचं आहे. आपण सर्व शेवंती फुलेच सांगितलं. हे बरोबर असतं. पण सर्व फुले शेवंती असू शकत नाही. बाकीचं मोकळी जागा आहे. म्हणजे शेवंती जागी दुसरं काही पण असू शकतं. फुले, गुलाब असू शकतं, बाकीचं असू शकतं. त्यामुळं इथं जे दिलेलं आहे तुम्हाला विधान, त्या विधानावरून आपण जी आकृती काढलेली आहे, त्याच्यावरूनच उत्तर काढायचे आहे. सर्व फुले शेवंती आहेत. सर्व फुले शेवंती असू शकणार नाहीत. चुकीचं आहे विधान. ठीक आहे. काही फुले शेवंती आहेत असं असतं तर बरोबर असतं. म्हणजे दोन्ही निष्कर्ष तुमचे चुकीचे आहेत. म्हणजे ऑप्शन डी आपला करेक्ट आहे. निष्कर्ष अ आणि ब दोन्ही चुकीचे आहेत. समजलं? दोन्ही चुकीचे आहेत. कसं काढलं कळालं का? आता पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न बघा. शेजारील आकृतीत किती त्रिकोण आहेत? म्हणजे ही आकृती दिलेली आहे. या आकृतीमध्ये किती त्रिकोण आहेत हे काढायचं आहे. ठीक आहे. मग कसं काढतात मित्रांनो आकृतीत त्रिकोण ते पण लक्षात घ्या. हा एक चौकोन, या चौकोनामध्ये असं समजा, या चौकोनामध्ये किती आकृती आहेत पहिल्यांदा बघू. एका चौकोनामध्ये. एका चौकोनामध्ये किती आकृती आहेत कसं काढतो? 1, 2, 3, 4, 5, 6. 6 शेवटचा आकडा आहे ना, 6ला फक्त 2 ने गुणा. 6 दुनी 12. म्हणजे एका चौकोनात किती आहेत त्रिकोण? 12 त्रिकोण आहेत. म्हणजे असे सर्व ह्याच्यात किती असणार आहेत? 12 चोक 48. 48 मित्रांनो तुमचं हे असणार आहेत. त्रिकोण असणार आहेत. म्हणजे इथं 48 ऑप्शन मध्ये तर नाही दिलेला. ठीक आहे. मग यातलं उत्तर काय असणार आहे? 48 अजून त्याच्यामध्ये त्रिकोण तयार होणार आहे. म्हणजे यांच्यापेक्षा सगळ्यात मोठी संख्या इथे दिलेली आहे 60. 60 तुमचं उत्तर असणार आहे. पण बऱ्याच विद्यार्थ्यांना माहिती नाही की 60 म्हणजे अजून कसं काय जास्त अजून त्रिकोण असणार आहेत. त्याचं कारण मित्रांनो, याला अजून एक अटॅच झालेलं आहे. बघा, याला अजून एक इथं त्रिकोण तुमचा अटॅच झाला. म्हणजे चौकोन अटॅच झाला. दुसरा चौकोन असा झालाय ना अटॅच. झाल्यानंतर परत इथं बघा एक त्रिकोण तयार होतोय. परत असा एक त्रिकोण तयार होतोय. इकडून असा एक तयार होतोय. परत ही मधनं रेष गेल्यावर परत आणि त्रिकोण तयार झाले. बघा. म्हणजे असे त्याला अटॅच झाल्यानंतर ना त्रिकोण वाढले बघा. एक त्रिकोण वाढतोय ना असा. म्हणजे तुम्हाला इथं जाणवेल त्रिकोण कुठले वाढले बघा. हा एक त्रिकोण वाढला. 2 2 चौकोनाचे मिळून एक त्रिकोण वाढला. परत हा एक त्रिकोण वाढला. हा एक वाढला त्रिकोण. येस. आता बघा मित्रांनो जरा इथनं जे इथपर्यंत जोडलं गेलं दुसऱ्या ह्याच्या, तर हा एक अजून एक त्रिकोण वाढला. येस. वाढला त्रिकोण. ती मी कट करतो रेष. एकच मिनिटं. ती रेष कट करतो. वाटलं तर घेऊ अजून. थांबा ती रेषच घेतो. बघा. हा एक त्रिकोण झाला. हा एक त्रिकोण झाला. परत हा एक त्रिकोण झाला. झाला. हा एक त्रिकोण आणि हा एक त्रिकोण झाला. परत इथं एक त्रिकोण असा तयार होतोय. येस. इथनं परत असा एक येतोय. म्हणजे हा एक त्रिकोण तयार झाला. किती तयार झाले त्रिकोण? 1, 2 बघा. एक असा आहे. म्हणजे एक उभा आहे, एक आडवा, एक उभा. झाला का? 3 त्रिकोण तयार झाले. येस. असे 3 त्रिकोण तयार झाले. परत बघा. ह्या लालचं बघा. लालचा हे एक त्रिकोण तयार झाले बघा. हं. म्हणजे एक असा आडवा तयार झाला म्हणजे उलटा तयार झाला. एक उभा, एक परत आडवा. म्हणजे असे 3 म्हणजे 3 आणि 3 झाले किती? 6 त्रिकोण झाले. 6 म्हणजे इथं आपण ते 6 ठेवले म्हणजे 6 आणि परत छोटे-छोटे त्रिकोण तयार झालेत. छोटे-छोटे बघा 2 चौरसाचे मिळून हे एक त्रिकोण तयार झालाय बघा. हां. म्हणजे बघा हा एक त्रिकोण तयार झाला इथं. एकच मिनिटं.
हा एक इथे त्रिकोण तयार झाला, परत इथे एक त्रिकोण तयार झाला, 2 3 बरोबर, आणि हा एक 4, परत इथे एक बघा 5 आणि हा एक 6. हे झाले किती मित्रांनो? 6 झाले त्रिकोण. 6 म्हणजे इथं 6 ते मिळवले झाले 12. मग यामध्ये जर तुम्ही 12 ऍड केलं, 12 ऍड केलं तर झाले किती? 60. 60 तुमचं आन्सर असणार आहे या प्रश्नाचं. समजून घ्यायचं मित्रांनो. जे समजून घेतात त्यांनाच त्यांचीच कन्सेप्ट क्लिअर होणार आहे, काही नाही. आता बघा हे इथं अपूर्ण राहिले. अजून एक जर त्रिकोण चढला असता ना, हे एक अजून इकडे तयार झाला असता बघा, इकडे असा. दिसते का? हां, लक्षात ठेवा. काळजीपूर्वक लक्ष द्यायचं आहे. परफेक्ट तयारी होणार आहे. घाबरायची काही आवश्यकता नाही. जसं दाखवतोय तसं तयारी करायची. परफेक्ट तुम्ही होऊन जाणार, याची मी गॅरंटी देतो. पुढचा प्रश्न दिलाय बघा. जर अधिक म्हणजे वजा होतं, वजा म्हणजे गुणिले होते, भागिले म्हणजे अधिक होते, गुणिले म्हणजे भागिले होते, तर मित्रांनो हा प्रश्न सोडवा. आता बघा वजा म्हणजे गुणिले होते, म्हणजे इथं गुणिले घेतलं, अधिक अधिक म्हणजे वजा होते, वजा घेतलं. परत मित्रांनो सांगितले बघा, गुणिले म्हणजे भागिले, म्हणजे इथं गुणिले आहे, इथं भागिले होते. तुम्हाला दिसत नसेल तर मी मोठ्या अक्षरात दाखवतो. इथं 15 वजा 3 अधिक 10 गुणिले 5 भागिले 5 बरोबर किती असं दिलेलं आहे. तर सांगितले वजा असेल, वजा जिथं आहे तिथं गुणिले होते, आणि अधिक जिथं आहे तर वजा होते. परत गुणिले, गुणिले असेल तर भागिले होते, आणि भागिले असेल तर अधिक होते, असं सांगितले. चिन्ह चेंज केले. म्हणजे इथं काय आलं बघा, 15 गुणिले 3 अधिक नाही तर वजा आहे, वजा 10 भागिले 5 परत अधिक 5 बरोबर किती? काढले, चिन्ह चेंज केले. आता पुढची स्टेप, बोडमास रूलनुसार मित्रांनो आपण पहिल्यांदा भागाकार करतो. म्हणजे 15 गुणिले 3 वजा 5 ने भागलं, 5 दुनी 10 अधिक 5. मग पुढची स्टेप, बोडमास रूलनुसार पहिल्यांदा कंस, नंतर ऑफ, नंतर भागाकार करतो. नंतर मित्रांनो गुणाकार वजा अधिक मध्ये पहिल्यांदा गुणाकार करतो. 15 त्रिक 45 वजा 2 अधिक 5. आता बोडमास रूलनुसार वजा आणि अधिक मध्ये पहिल्यांदा अधिक करतो. 45 आणि 5 50 वजा 2 म्हणजे किती आलं? 48 हे तुमचं आन्सर असणार आहे या प्रश्नाचं. 48 ऑप्शन 3 करेक्ट आहे. लक्षात ठेवा, बोडमास रूल माहिती पाहिजे तुम्हाला. बोडमास, बोडमास म्हणजे त्याला कन, चे, भा, हू, बे, व म्हणतो. म्हणजेच कंस, ओ म्हणजे ऑफ, डी म्हणजे डिव्हिजन, एम म्हणजे मल्टिप्लिकेशन, एस म्हणजे ऍडिशन, ए म्हणजे ऍडिशन, एस म्हणजे सबस्ट्रॅक्शन. म्हणजे तुम्ही तर तुम्हाला जाणवलं असेल, पहिल्यांदा मी भागाकाराची क्रिया केली. ऑफ नाही याच्यामध्ये, म्हणजे कंस पण नाही, ऑफ पण नाही. मग पहिल्यांदा भागाकाराची क्रिया केली. कारण गुणाकार अधिक वजाच्या अगोदर गुणाकार येते, भागाकार येते. भागाकार केलं, परत गुणाकार वजा अधिक, गुणाकार वजा अधिक मध्ये पहिल्यांदा मी गुणाकार करणार आहे. सुरुवात गुणाकारांपासून, गुणाकार केलं, मग वजा अधिक मध्ये अधिक पहिल्यांदा येते, मग अधिक केलं, परत वजाबाकी केली, 48 तुमचं उत्तर आलेलं आहे. सोपं आहे मित्रांनो. कमेंट करत चला. समजत असेल तर वाय पाठवत चला. सर्वांनी वाय पाठवायचा आहे. आता हा प्रश्न बघा एकदम इझी वेने सॉल्व्ह करू शकता. इथं बी दिसते, बी आर किती नंबरला? इथं 1 नंबर टाकला आपण, ह्याला 1 नंबर. इथं ई ए 2 नंबर, के टी 3, एच आर 4, एकच मिनिट, हा, एच आर 4, ओ यू 5, जी एच 6. म्हणजे इथं जे तुम्हाला दिसतंय ई ए याला 2 नंबर दिला. ई ए 2 नंबरला घेतलाय, म्हणजे ई ए जो आहे ना 2 नंबरचा तो इथे ठेवलाय. परत मित्रांनो ओ यू जो आहे तो 5 नंबरचा इथे घेतलेला आहे. म्हणजे 2-5 लक्षात ठेवा, 2-5 नंबरचे पहिल्यांदा ठेवलेले आहेत. म्हणजे या ठिकाणी बघा, इथं जे दिलेलं आहे तुम्हाला, इथं काय दिलेलं आहे बघा, DISTRIBUTION. ठीक आहे. डिस्ट्रीब्युशन बघा बरोबर आहे का? DISTRIBUTION. ओके, करेक्ट. म्हणजे यातलं बघा काय सांगितलं, हे पहिलं, याला पहिलं म्हणून क्रमांक दिला, याला दुसरा दिला, याला तिसरा दिला, याला चौथा दिला, याला 5वा दिला, आणि याला 6वा दिला. ठीक आहे.
6वा दिला. मग तुम्हाला इथे दिलेलं आहे बघा 2 आणि 5 नंबरचं पहिल्यांदा घेतलेलं आहे. 2 नंबरचं किती आहे ST आणि 5 नंबरचं काय आहे TI. बस पुढे बघा ST वरनच तुम्ही उत्तरावर जाता. ST वरनच. इथे ST आहे का सुरुवातीला? नाही. कट. इथे ST आहे का? नाही. इथं R आहे? नाही. म्हणजे उत्तरावर डायरेक्ट जाताय. पण तुम्हाला सोडवून दाखवतो सगळं आहे तसं. STTI घेतलं आपण. म्हणजे STTI नंतर काय घेतलेलं होतं बघा इथं घेतलेलं होतं 2 नंतर 5 घेतलं. 5 नंतर आता इथं जे HR घेतलेला आहे HR किती नंबरला आहे? 4 नंबरला. परत BR किती नंबरला आहे? BR 1 नंबरला. BR इथे 1 नंबरला आहे. परत GH किती नंबरला आहे? GH 6 नंबरचं घेतलंय. KT किती नंबरला आहे? KT 3 नंबरला. म्हणजे आता बघा तुम्ही 2 नंबर घेतलं. 3 नंबर काय? 3 नंबरचं घ्यायचं आता. 3 नंबरचं 3 नंबरचं नाही. 2 नंबरचं घेतलं, 5 नंबरचं घेतलं. आता 4 नंबरचं. 4 नंबरचं काय आहे? BU आहे. BU घेतलं. परत 4 नंबर नंतर 1 नंबर घेतले. 1 नंबर काय? DI. परत 1 नंबर नंतर मित्रांनो 6 नंबर घेतलं. 6 नंबर काय? ON आहे. परत मित्रांनो KT 3 नंबरचा आहे. मग इथं 3 नंबरचं काय आहे? 3 नंबरचं RI आहे. बरोबर आहे का? चेक करा. STTI, BU, DI, ON, RI. म्हणजे जे आपण तयार केलं ते आपलं बरोबर आहे. ऑप्शन 3 आपला करेक्ट आहे. समजून घ्या मी कसं तयार केलेलं आहे ते तुम्हाला लक्षात आलं पाहिजे आणि मी वेळ कसा वाचवलेला आहे ते पण तुम्हाला समजलं पाहिजे. पहिलं जे अक्षर आहे EA 2 नंबर म्हणजे BREA. EAचं इथं पहिल्यांदा आलं. 2 नंबर इथं पहिल्यांदा आलं. इथं पहिल्यांदा आलंय. म्हणजे इथं पहिल्यांदा कुठला आहे? यात चेक करा. 2 नंबरचं काय? ST. ST इथं पहिल्यांदा आहे. ST आलं. उत्तरावर बघा 3 ऑप्शन कट केले डायरेक्ट तुम्ही ऑप्शन 3 वर गेला. पुढचा प्रश्न आहे बघा. रोहन रामूचा मुलगा आहे. ठीक आहे. रोहन रामूचा मुलगा आहे. रोहन जो रोहन आहे ना रोहन रामूचा मुलगा आहे. रामूचा. ओके. मग काय सांगितले बा रामूच्या बाबांनी रोहनला शाळेतून घेतले. म्हणजे रोहनला रामूच्या बाबांनी शाळेतून घेतले आणि काय सांगितले आणि ते सचिन काकांच्या घरी गेले. सचिन काकांच्या घरी गेले. बाबा परत सचिन काकाच्या घरी गेले. सांगितले सचिनची जी पत्नी आहे ती रोहनच्या आईची बहीण आहे. म्हणजे रोहनची आई म्हणजे रामूची बायको. रामूची पत्नी आली. पत्नी ही कोण आहे? रोहनची आई झाली. बरोबर? रोहनची आई. रोहनच्या आईची बहीण आहे. सचिनच्या पत्नीचे रोहनच्या वडिलांशी नाते काय? रोहनचे वडील कोण? रामू. मग रामूशी सचिनच्या पत्नीचं नातं काय? तुम्हाला माहिती आहे ह्या 2 काय बहिणी आहेत. म्हणजे रामूचा कोण ही झाली? मेहुणी झाली. मेहुणी. म्हणजे लक्षात ठेवा रामूची पत्नी ही सचिनची पत्नीची बहीण आहे. म्हणजेच सचिन हा साडू झाला आणि जर पत्नीचं विचारलंय तर सचिनची पत्नी रामूची कोण झाली? मेहुणी झाली. मग सचिनची पत्नी ही रामूची पत्नी सचिन जी आहे ना रामूची पत्नी ही सचिनची मेहुणी असंच झालं. ठीक आहे. मग तुम्हाला विचारलं काय? सचिनच्या पत्नीचे रोहनच्या वडिलांशी नाते काय? म्हणजे रामूशी नाते काय? रामूची मेहुणी आहे ती पत्नी. म्हणजे मेहुणी. ऑप्शन 3 करेक्ट आहे. या प्रश्नाचं उत्तर द्या. शेवटचा प्रश्न आहे. बघा खालील माहिती काळजीपूर्वक वाचा आणि प्रश्नाचे उत्तर द्या. मित्रांनो या प्रश्नामध्ये तुम्ही शेवटचं फक्त इथं बघायचं. तर विज्ञानात कोणी सर्वात जास्त गुण मिळवले? बस तिथंच लक्ष द्यायचं. विज्ञानात कोणी सर्वात जास्त गुण मिळवले? दुसरी कुठंच लक्ष द्यायचं नाही. विज्ञानात कोणी मिळवलं? सर्वात जास्त गुण मिळवणारा. सर्वात जास्त. बस. आता बघा इथे दिलं काय ABCDE आणि F या 6 विद्यार्थ्यांनी गणित आणि विज्ञानाच्या स्वयंमूल्यमापन चाचणीत सहभाग घेतला होता. म्हणजे 2 गणित आणि विज्ञानाच्या स्वयंमूल्यमापन चाचणीमध्ये भाग घेतला होता. A चे गणितातील एकूण गुण C च्या गणिताचा विचारच नाही करायचा. पुढे बघू. A चे गणितातील एकूण गुण C च्या अगदी वर आहे आणि विज्ञानातील गुण F च्या अगदी वर आहे. म्हणजे A चे गुण आहे ना F पेक्षा वर आहे. एवढं समजलं? A चे गुण म्हणजे A टॉपला ह्या दोघांमध्ये. F आहे का इथे? F असतं तर कट करून टाकला असता.
परत बी हा विज्ञानात सीच्या अगदी वर आहे. म्हणजे बी जो आहे ना तो सीच्या अगदी वर आहे. म्हणजे इथला सी मोठा असू शकतो का? विज्ञानामध्ये सर्वात जास्त गुण घेतलेत का? नाही, म्हणून सी कट केलाय. त्याच्यापेक्षा बी ने जास्त घेतलेला आहे. ऑप्शन कसे कट करायचे ते तुम्हाला समजत असेल. परत बघा, बी हा विज्ञानात सीच्या अगदी वर आहे, परंतु गणितात डी पेक्षा ती काय घेणं देणं नाही. एफ ने विज्ञानात डी व ई पेक्षा जास्त गुण मिळवले आहे. म्हणजे एफ जो आहे त्याने डी व ई पेक्षा जास्त गुण मिळवलेले आहे. डी आणि ई पेक्षा. मग डी ऑप्शन इथं कट झाला. येस, एफ ने मिळवलाय, पण एफ पेक्षा ए ने मिळवले ना. मग आता राहिलं ए किंवा बी. ए आणि बी या दोघांमध्ये आता बघू आपण. तर पुढे काय सांगितले? गणितात सी व डी. पुढचं बघा, गणितात सी व डी याचं काय, ज्यामध्ये कोणीही नाही. विसरून जाऊ ते, गणिताचा आपण विचार नाही करत. आणि विज्ञानात सी आणि एच्या मध्ये कोणी नाही. म्हणजे सी जो आहे तो असा खाली ठेवू शकत नाही. का ठेवू शकत नाही खाली? कारण ए आणि सीच्या मध्ये कोणी नाही असं सांगितलेलं आहे. ए आणि सीच्या मध्ये कोणी नाही. म्हणजे काय होणार आहे? बी टॉपला जाणार आहे आणि सी खाली येणार आहे. येस. म्हणजे तुम्हाला जर विचारलंय विज्ञानात सर्वात जास्त कुणी गुण मिळवले, तर बी ने मिळवलेला आहे. आणि सर्वात कमी कुणी? ई ने. आहे की नाही सोपं? जर सर्वात कोणी विचारलं असतं तर ई ने, सर्वात जास्त बी ने विचारलं. मधला विचारलं असतं तर मधला कोणाला असता? टोटल 6 जण आहे. 6 मध्ये येत नाही. मध्ये ए एफ आले असते. ओके, क्लिअर, एकदम परफेक्ट ना. सोप्पा, एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला दाखवलेला आहे. समजून घ्या. इथं मित्रांनो जास्त लोड घ्यायचा नाही. विज्ञान आहे ना, विज्ञानचाच विचार करायचा. गणित आणि ती कन्फ्युजन होईल सगळं. वेळ जाईल तुमचा. विज्ञान दिले ना, खाली प्रश्न वाचून घ्यायचा. काय आपलं फायनल आन्सर काय काढायचंय त्याच्यावर जायचं आणि मग उत्तर वरनं यायचं. येस. तर मित्रांनो आपण परफेक्ट तयारी करून घेतोय. आपलं लाईव्ह लेक्चर असतंय युट्यूबवर 9 वाजता, रात्री 9 वाजता त्या लाईव्हला जॉईन व्हायचा. 100% मित्रांनो तुमची तयारी परफेक्ट होणार. भरपूर काही आपण PYQ असतील ते घेत असतो, कव्हर करत असतो. 100% भरपूर काही तुमची तयारी होणार आहे. ठीक आहे. आणि जर तुम्ही SJN अकॅडमीचं ॲप डाउनलोड केलं, SJN अकॅडमीचं ॲप डाउनलोड केलं, त्या ठिकाणी आपण फ्री टेस्टवर पण तुम्हाला देणार आहे. फ्री टेस्ट तुमची तयारी करून घेणार आहे. महत्वाचं म्हणजे अंकगणित बुद्धिमत्तेचा आपला कोर्स खूप स्वस्तामध्ये बेरीज वजाबाकीपासून ऍडव्हान्स लेवल पर्यंत एकदम इझी वे न तुम्हाला आपण शिकवत असतो. परफेक्ट तयारी तुमची करून घेत असतोय. ठीक आहे. ऍडव्हान्स, किती पण ऍडव्हान्स तुम्ही सहज सॉल्व्ह करणार. भरपूर विद्यार्थ्यांना फायदा झालेला आहे. काहींना भागाकार जमत नव्हता, काही गुणाकार जमत नव्हता. आज सगळे विद्यार्थी परफेक्ट आहेत. जर तुम्हाला पण वाटत असेल की बॅच जॉईन करून आपल्याला परफेक्ट व्हायचं आहे, महाराष्ट्रात आपली बॅच धुळा करते मित्रांनो. एकदा जावा, SJN अकॅडमीचं ॲप डाउनलोड करा आणि अंकगणित बुद्धिमत्तेचा कोर्स घ्या. कोर्स घेताना काही अडचणीत असतील, कुठला कोर्स घ्यावा, कसा घ्यावा, काही समजत नसेल तर तुम्ही 86 26 09 55 83 या नंबरशी डिरेक्ट कॉन्टॅक्ट करा. या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. 86 26 09 55 83 वर. ओके, चालेल मित्रांनो. धन्यवाद. बाय. हॅव अ नाईस डे.